हॅलो शुभ दुपार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज तुम्हाला पार्ट 3 येतोय। तर हा पार्ट 3 आणि शेवटचा असणार आहे। तर आज विदाई वगैरे सगळं दाखवणार आहे। तर चला मी आता वळते पुढच्या पार्टकडे। तर काल आपण आलो होतो मिरवणुकीपर्यंत। तर मिस्टर आलेले होते हॉलमध्ये। तर आत्ता आहे ना गेटवर नवरदेवाची एंट्री झालेली होती आणि इकडे सगळे आमचे आंबेकर म्हणजे मिस्टरांचे सगळेच काका वगैरे उभे होते। इकडे छान अशी गणपतीची मूर्ती ठेवलेली होती आणि दुसऱ्या साईडला स्वागतासाठी माझे काका उभे होते। तर हे सगळे माझे चुलते आहेत, चुलत चुलते आहेत। तर आता मिस्टर आलेले होते त्यांच्या औक्षणासाठी। आत्या दोन आत्या म्हणजे चुलतच आत्या आहे मला, सख्या आत्या काही नाही आहे। तर जी आत्या ओवाळीत होती ना तर ती आत्ता ह्या जगामध्ये नाही आहे। तर मला तिला व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर खूप म्हणजे भरून आलं होतं की तिने खूप जीव लावलेला आहे मला, त्यामुळे मला खूप आठवण येत होती तिची। माझ्या पप्पांची ती ना चुलत बहीण आहे, पण कधी आमच्यामध्ये ना सक्का आणि चुलत असं काही वाटतच नव्हतं। मला माझी सख्खी आत्या असंच वाटायचं। तेव्हा एंट्री पण छान राहायची। आताची एंट्री बघून ना म्हणजे तेव्हाची एंट्री बघून मला तर आम्ही खूप हसलो की मेणबत्त्या फुलं किती छान आई बोलत होत्या की किती छान वाटायचं तेव्हाचं। आता दूर दूरातून चला फुगे अशी एंट्री असती। तर आत्ताची खूप एंट्री छान आहे, फोटो वगैरेसाठी सगळ्यांची हौस असते त्यामुळे। तर आता मम्मी वगैरे सगळ्या काकू मावशीन ते सगळ्या पाणी घालतं इकडे तुळशीला। तर या माझ्या सगळ्या काकू आहेत आणि ही माझी सख्खी काकू आहे आणि मम्मी पण होती, येल्लो साडीवाली माझी मम्मी आहे। तर आत्ता भरपूर सारं वराड म्हणतात आमच्याकडे याला, लग्नाला जी कोणी माणसं गर्दी असते ना, सगळ्या लोक आपले रिलेटिव्ह येतात ना, तर सगळं इकडे वराड आलेलं होतं, भरपूर सारे लोक होती। आणि त्यावेळेस पण गर्दी भरपूर अशी होती। माझे पण नातेवाईक भरपूर आहेत आणि मिस्टरांचे पण नातेवाईक भरपूर आहेत, त्यामुळे लग्नाला भरपूर अशी गर्दी झालेली होती। तर सगळी गर्दी तुम्हाला दिसत असेल इकडे। तर पप्पां ते पण बसलेले होते खाली। तर आता ना इकडे लग्न लागलेलं होतं। तर वरमालाचा कार्यक्रम पण झाला आणि त्यानंतर आहे ना लग्न लागल्यानंतर जो चौरंग पाट असतो ना त्याला फेरे मारले जातात, 7 फेरे मारले जातात। मामा पण असतात, नवरदेवाचे मामा नवरीचे मामा असे त्यांच्या मागे फिरून 7 फेरे मारले जातात। त्यानंतर फोटोशूट लगेचच चालू होतं। तर लगेच चालू झालेलं होतं आणि हे आमचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे तेही त्यावेळेस लग्नाला होते आणि सगळे जण आलेले होते।
माझ्या पप्पांनी त्यांचा सत्कार शाल टोपी देऊन केलेला होता। तर आता इकडे माझे सगळे काका वगैरे आणि सगळे फोटो काढताय मस्त। लग्न लागल्यानंतर आहे ना स्टेजवर फोटोसाठी भरपूर अशी गर्दी होऊन जाते। तर असंच काही इथे पण झालेलं होतं, कारण की फोटोसाठी ना सगळे लोक वाट बघत होती। तर सगळे लोक मस्त सगळ्यांनी फोटो काढले, पण एवढे सगळे काही फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले नाही आहे, कारण की मग खूप मोठा व्हिडिओ होऊन गेला असताना, त्यामुळे मग एवढे काही फोटो टाकलेले नाही आहे। तर ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड सगळे आलेले होते लग्नाला ना। तर कोणाचे आत्ता लग्न झालेले, कोणाचे अजून लग्न नाही झालेले, कोणी शिकतंय, कोणी जॉब करतंय बाहेर। तर सगळे रिलेटिव्ह आलेले होते ना। तर हे पण मिस्टरांचे मामा आहेत आणि इकडे मिस्टरांचे फ्रेंड, तेही फोटो काढण्यासाठी लगेचच वर आलेले होते। तर सगळ्यांनी फोटोशूट केलं। ही ना माझी मावशीची जाऊ आहे, तर ती पण मावशीच लागते माझी। आणि इकडे पण आहे ना सगळे आजीच्या बहिणी, आत्ते बहिणी, फुई बहिणी सगळ्या पण आलेल्या होत्या। तर सगळ्यांनी मस्त फोटो वगैरे काढले। त्यानंतर ना फ्रेंड बोलत होते, इथं मिस्टरांना उखाणा घेण्यासाठी सांगत होते। पप्पांचे पण काही मित्र आहे ना ते लांब लांब राहतात, तर ते ना लांबून आलेले होते कार्यक्रमासाठी। आणि ते जे चष्मा लावलेले होते ना, तर ते आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, तर सिन्नरमध्येच आहे ते। आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत, तर ह्या राहायला नाशिकला आहे। आणि सगळेजण आलेले होते लग्नाला। तर ह्या आहे ना माझ्या मम्मीच्या मावस बहिणी आहेत आणि येल्लो साडीवाली मम्मीची मावशी आहे। तर सगळ्यांनी छान मस्त फोटोशूट केलं, आमच्यासोबत फोटो वगैरे काढले। मम्मीची मामी त्या पण, ही मम्मीची मोठी मामी आहेत आणि ही ताई मावशी आणि चिंगी मावशी, पण आता त्या ह्या जगामध्ये नाही आहे त्या दोघी। तर वाईट वाटतं त्यांना बघितल्यानंतर व्हिडिओ। आणि हे माझे मोठे मामा मामी आहेत। इकडे तानाजी काका आणि चंदा मावशी, त्यांनी फोटो काढले होते छान। आणि इकडे श्याम भाऊ, संतोष भाऊ, चंदू भाऊ, कोरग भाऊ असे सगळ्यांनी फोटो काढले होते। त्यानंतर ताईंत्या पण, अरुणाताई, सुवर्णाताई, सोनीताई, संध्याताई, अमृता आणि सगळ्यांनी मस्त जोडी जोडीनेच फोटो काढलेले होते। आणि आता ह्या माझ्या हे ना माझे चुलत काका वगैरे आहेत, तर त्यांनीही फोटो काढले। हे मम्मीचे मोठे मामा, ते पण नाही आहे आता या जगामध्ये। तर हे भूषण दाजी, भैया भाऊ, तर कविताताई, तर कविताताई आहे ना मला बहीण नव्हती, तर तिने अगदी मला बहिणीसारखाच जीव लावलेला आहे। आणि मिस्टर आणि ती क्लासमेट होती, तर आता ती आहे ना नाशिकला आहे राहायला। इकडे मम्मीचे मामा मामी, तर हे मोठे मामा मामी आणि त्यांचा मुलगा। आणि इकडे ह्या आहे ना जयाताईंच्या खास फ्रेंड आहेत, अर्चनाताई, त्याही होत्या। आणि इकडे आलेला संसार सगळ्यांना दाखवला होता। तर काय आलेलं होतं, काय नाही, तर मला आहे ना भरपूर असा संसार आलेला होता, कारण की मी एकटीच होते ना। तर मला शिलाई मशीनपासून सगळं आलेलं होतं, तर सगळं इथे दाखवलेलं आहे तुम्हाला। लग्नामध्ये ना फक्त वॉशिंग मशीन नव्हतं घेतलेलं, कारण की ना मिस्टरांनी त्यांनी ना लग्नाच्या अगोदरच मशीन घेतलेलं होतं नेमकी, त्यामुळे ना मग लग्नामध्ये ना त्यांनी मशीन नाही द्यायला लावलेलं होतं। मग मशीन नव्हतं दिलेलं, बाकी सगळं दिलेलं होतं।
इकडे सगळ्यांचं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी बसलेलो होतो। तर इकडे पण आमच्यासोबत भरपूर जण बसलेली होती जेवण करण्यासाठी। तर उभं राहून ना खूप भूक लागलेली होती असं वाटतंय मला आता व्हिडिओ बघितल्यानंतर। 9 वर्षापूर्वीचं तर एवढं काही आठवत नाही आहे, तर व्हिडिओ बघूनच तुम्हाला सांगते मी। जेवण झाल्यानंतर आहे ना पूजेला सुरुवात झाली। तर आता कन्यादान वगैरे सप्तपदी हे सगळं होणार होतं। तर आत्ताचे लग्न हे वेगळे असतात, सकाळी वैदिक होऊन जातं, त्यामध्ये हे सगळे विधी होऊन जातात, त्यामुळे मग संध्याकाळी काही एवढे कार्यक्रम बाकी नसतात। तर आमच्या लग्नामध्ये तशी काही पद्धत नव्हती, त्यामुळे मग सप्तपदी कन्यादान हे सगळं संध्याकाळीच झालं। तर हे माझे काका काकू आहेत, तर त्यांनीच माझं कन्यादान केलेलं आहे। तर इकडे पूजा चाललेली होती, ब्राह्मण जसं सांगत होता तसे ते करत होते। त्यानंतर आहे ना माझं कन्यादान हे माझ्या काका काकूंनीच केलेलं आहे। आमच्याकडे आहे ना मामा मावशा आत्या जेवढे कोणी असतं ना रिलेटिव्ह, तर ते सगळे मिळून संसार घेतात। तर सगळ्यांनी मला काही ना काही वस्तू घेतलेल्या आहेत। तर इकडे ना कन्यादानाचा पूजा वगैरे चालू होती विधी, आणि इकडे संध्याताईन त्यांचे मस्त गप्पा चाललेल्या होत्यात। तर हे देव पण दिले जातात लग्नामध्ये, आणि इकडे आता मिस्टरांचे चुलती आहे ते, तर तेही बसलेले होते पूजेसाठी, आणि संध्याताई आमची लग्नगाठ बांधत होत्या। तर व्हिडिओ बघून हसत होते, मिस्टरांची चालली होती हसी मजाक। त्यानंतर तुम्ही त्या साईडला बघतच असेल करम भाऊ आणि वैभव भाऊ, तर ते दोघे ना डिस्कशन करत होते। त्यांना आहे ना नवरदेवाचे बुट्ट पाहिजे होते त्यासाठी। तर मला हे लग्नामध्ये ना पोत केलेली होती। तर त्यानंतर आहे ना मी पोतीची डिझाईन बदलली आहे, आता माझ्याकडे दुसरी पोत आहे, पण त्या लग्नामध्ये ना मला ही पोत केलेली होती। तर पट्टीचीच आहे, पण आता मी डिझाईन बदलली तिची। इकडे ना आता आमचा विवाह छान पार पडलेला होता। त्यानंतर पूजेची तयारी चालू झालेली होती, आणि इकडे जोडवे वगैरे घातले, आणि त्यानंतर आहे ना सप्तपदीसाठी ना पूजा चालू होती, होम वगैरे चालू होता इकडे। आणि त्यानंतर मग सप्तपदी, तर होम झाल्यानंतर लगेच सप्तपदी होती। तर आता गुरुजी ना इकडे सप्तपदीची तयारी करत होते। तर त्यावेळेचे सप्तपदी पण वेगळे पद्धतीचे असायचे, तर आत्ताचे सप्तपदी वेगळे असतात। तर तुम्ही वैदिकच्या लग्नांमध्ये बघितलेलंच असेल, पण आमच्या वेळेस असं काही वेगळं होतं। तर छान होतं, ते पण छान होतं, हे पण छान आहे। तर आत्ता इकडे ना सप्तपदीची गुरुजी एक एक मंत्र म्हणत होते, आणि त्यानुसार ते जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही करत होतो। सप्तपदी म्हणजे आपण आपल्या मिस्टरांना म्हणजे नवऱ्याला 7 वचनं द्यायची असतात। तर वचनं पण खूप छान छान असतात। तर कोणाचा जर वैदिक विवाह सोहळा असला ना, त्यावेळेस ना गुरुजी त्या जे वचनं असतात ना त्यांचा पूर्ण अर्थ सांगतात। तर तो अर्थ ऐकायला खूप छान वाटतं, आणि ऐकून पण तसं वागलं पाहिजे, तेव्हा छान वाटतं। तर नवरीचा भाऊ नवरदेवाचा कान पिळत असतात, तर अशी पद्धत आहे आमच्याकडे, याला कानपिळी असं म्हणतात। तर तेव्हा आहे ना नवरीच्या भावाला काहीतरी गिफ्ट दिलं जातं। तर मिस्टरांनी ना त्यांच्यासाठी ना घड्याळ घेतलेलं होतं करण भाऊसाठी, तर त्याला ते घड्याळ गिफ्ट म्हणून दिलेलं होतं। तर प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते, कोणी ड्रेस घेतं, कोणी चांदीची अंगठी करतं। तर मिस्टरांनी छान असं घड्याळ घेतलेलं होतं, आणि इकडे आता 5 सुवासिनी माझी ओटी भरणार आहे। तर ही आपण माझ्या सासाचं आहे, त्यांनी पण माझी ओटी भरली होती, आणि त्यानंतर ताईन त्या पण ओटी भरतील आता। संध्याताई, अरुणाताई, जयाताई त्यांनी पण माझी ओटी भरून घेतली। संध्याताईंना आहे ना पहिल्यापासूनच साड्यांचे ना निळ्या कलर खूप आवडतात, त्यांच्याकडे निळ्या कलरच्या खूप साड्या आहेत।
तर त्यांनी आमच्या लग्नात पण निळ्याच कलरची साडी घेतलेली होती। तर ह्या माझ्या मामी आहेत आणि आता इकडे ना ती काहीतरी पद्धत असते आमच्याकडे, काय म्हणतात आता मला पण आठवत नाही आहे। तर विहिणींसाठी गाणं म्हटलं जातं। तर इकडे सगळे नवरदेवाची माणसं बसलेली होती आणि नवरीच्या बाया त्यांना गाणं म्हणत होता। तर यामध्ये पण बायांची खूप हसी मजाक चालू असते। तर चेष्टे सगळं बोलत असतात, असं काहीतरी गाणे पण म्हणत असतात। ज्या जुन्या बाया आहेत ना त्यांना हे सगळे रीतिरिवाज माहिती आहेत आणि त्यांचे ते गाणे पण पाठ आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या कार्यक्रमाला आहे ना जुन्या बाया असल्या की अजून छान वाटतं। इकडे ना सगळी माणसं बसलेली होती आणि आता इकडे माझे हे सगळे भाऊ आहेत, तर त्यांचं फोटोशूट बाकी होतं। तर ते पण काढून झालं आमचं फोटोशूट। त्यानंतर मग आहे ना भरपूर फोटो बाकी होते, पण मग चाललं होतं प्रत्येकाचं एक 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 असं। आणि त्यानंतर आहे ना मिस्टरांना माझे भाऊ खूप वेड्यात काढत होते तर उखाणा घ्यायला लावत होते। आणि त्यानंतर आहे ना हे सगळे माझे काका आहेत। तर सगळ्यांचे ड्रेस तुम्हाला सारखेच दिसत असेल, तर सगळ्यांना सारखे ड्रेस घेतलेले होते। आणि इकडे ह्या सगळे मावशी आणि ही माझी काकांची मुलगी आहेत, तिघी पण काकांच्याच मुली आहेत। आणि इकडे आई दादा आणि दादांचे फ्रेंड होते ते, आत्ता त्यांचे पाया पडताना पण आम्ही फोटोशूट केलं मस्त। तर आईंची साडीचा कलर पण छान होता। आणि त्यानंतर हे पण माझे काका आहे, सगळे काका आणि काकू, तर त्यांचे पण फोटो बाकी होते आणि सगळ्यांचे फोटो काढून घेतले। आणि त्यानंतर हे पण सख्खे काका काकू आहेत माझे, तर पप्पा आणि काका हे दोघंच जण आहेत। व्हिडिओ वाटते त्याचा हे पण माझे भाऊच आहेत, वैभव भाऊ, कैलास भाऊ, गोरख भाऊ, सोपान भाऊ, बबलू भाऊ आणि करण भाऊ। आणि हे माझे पप्पांचे मामा आणि ही मावशी। तर आजी पण फोटोसाठी उभी राहिलेली होती। तर इकडे आजीच्या बहिणी वगैरे आणि ही आत्या आहे। तर आता आहे ना आजीचे आहे ना आम्ही दर्शन घेऊन आहे ना फोटो काढत होतो। तर व्हिडिओमध्ये बघून आजीची खूप आठवण आली मला, कारण की ती माझा खूप लाड करायची। मी एकटीच होते, आजीला काही मुलगी नव्हती, त्यामुळे मी घरामध्ये ना सगळ्यात लाडकी होते। आणि चुलत्यांना पण मुलगी नाही आहे माझ्या। आणि मी माझ्या 2 भावांना मिळून मी एकटीच आहे। मला 2 भाऊ आहेत आणि काकांना पण 3 मुलं आहेत, त्यांना पण मुलगी नाही आहे। त्यामुळे मी ना आमच्या घरामध्ये एकटीच आहे। फोटोशूट काही संपलेलं नव्हतं, तर आता हे माझे 3 मामा आणि मामी। तर इकडे पण सगळ्यांचं फोटोशूट चालू होतं। त्यानंतर दादा, आई, मम्मी, पप्पा त्यांच्यासोबत पण फोटोशूट केलं।
इकडे ना आता जहाल झेंडा भरत होते, तर आईंना पूर्ण भरून टाकलेलं होतं कुंकू पावडर. तर खूप चेष्टा मस्करी चालू असते या विधीमध्ये. तर चाललेलं होतं आणि फोटो पण काढत होते. तर परत घेऊन ये ना ते असे डोक्यावर आपटली जाते. आणि इकडे माझ्या सगळ्या काकू आहेत ह्या, तर सगळ्यांचं फोटोशूट झालं. आता इकडे ना सगळ्यांनी ना पुऱ्या आणि कुरडई ठेवलेली आहे पत्रवईमध्ये. तर ते सगळे मिस्टर गोळा करणारे आणि त्यानंतर दोघांनी मिळून खायचे असते, नवरी आणि नवरदेव मिळून. तर अशी काही ही पद्धत असते. तर सगळ्यांचं थोडं थोडं गोळा करून घ्यायचं असतं, पण एवढं काही जात नाही. तर 1 ते 2च घास जातात, त्यानंतर ते सगळं उष्ट पडतात. तर खूप पद्धत आहे जुन्या. तर सगळेजण इकडे नवरदेवाचेच जण बसतात सगळे पुऱ्या आणि कुरडई खाण्यासाठी. तर हे सगळे ना मिस्टरांचेच रिलेटिव्ह आहे. आता माझे पण आहे सगळे, पण तुम्हाला सांगताना मी असं सांगते की मिस्टरांचे रिलेटिव्ह आहे असं, म्हणजे तुम्हाला कळायला पण सोपं होईल ना, त्यामुळे मी असं सांगते. आणि आता इकडे ना सगळेजण बसलेले होते. तर कोणाला खाल्ल्या जात नाही, कारण की जेवण झालेलं असताना पण ते घ्यावं लागतं, त्यामुळे मग सगळ्यांनी घेतलेलं होतं. मिस्टर आणि मी पण बसलेली होती खाण्यासाठी, पण ताटात बघा ना केवढं झालं आहे. आता एवढं काही जाणार आहे का, पण मग ते खावं तर लागतंच थोडं थोडं. त्यानंतर सगळ्यांना साखर दिली जाते. ती साखर परत मी गोळा करायची खोबऱ्याच्या वाटीमध्ये, म्हणजे नवरीने गोळा करायची खोबऱ्याच्या वाटीमध्ये. आणि मामा आहे ना परत देतो. मामा आपल्याला आहे ना मिस्टरांच्या म्हणजे नवरदेवाच्या मांडीवर देतो आणि देताना असं म्हणतात आमची होती आता तुमची झाली, असं काहीतरी म्हणतात. आता मला पण एवढं आठवत नाही आहे, म्हणजे त्यानंतर आता तुम्ही सांभाळा. तर अशी काही पद्धती आहेत. आम्हाला दोघांना कोणी उचलत नाही, सूर्यबापाच्या नाकात जमेला तर नवरी नवरदेव आणि काही घरातली माणसं पण देव नाचवतात. त्यानंतर आहे ना नवरीचा देव नवरदेवाने चोरी करायचा असतो. तर आजी मिस्टरांना सांगत होती कोणताही देव उचला याच्यातून एक, तर चोरी करण्याची पद्धत असते असं आणि इकडे नंतर निघण्याची तयारी झालेली होती. तर आता सगळ्यांच्या पाया पडून घेतोय.
तर आता हा शेवटचा पाठ होता तर पाठवणीचा। तर पप्पा खूप रडले माझे, कारण की मी एकटीच होते घरामध्ये, तर सगळ्यांनी मला खूप लाडकोडात वाढवलेलं आहे। त्यामुळे ना मला पण खूप असं आता व्हिडिओ बघितलं तरी रडायला येत होतं। आणि दादा ना पप्पांची समजूत घालत होते। त्यानंतर ही माझी आत्या आहे, पण आत्ता सध्या ह्या जगामध्ये नाही आहे, आणि ही माझी आत्ते बहीण आहे। तर व्हिडिओ बघून ना मला पण रडायला येत होतं। इकडे ना सगळ्या फॅमिलीमध्ये मी खूप लाडाची होते, कारण की मला कोणी शब्द पण बोललेलं चालत नव्हतं माझ्या मम्मीला आणि पप्पांना, कारण की मी म्हणजे एकदम घरामधली एकटीच मुलगी होते ना, त्यामुळे मला सगळ्यांनी लाडातच वाढवलेलं आहे। मला कोणत्याही गोष्टीची कमी असली ना, मला असं कधी झालंच नाही का एखाद्या गोष्टीची कमी आहे, ती मी माझ्या आयुष्यात कधी जाणवलेलीच नाही आहे। मी म्हटलेली गोष्ट माझ्यासमोर लगेच हजर झालेली आहे। तर सगळेजण खूप रडले माझ्या लग्नामध्ये। तर सगळ्यात जास्त माझा लहान भाऊ आहे ना, तो माझी गाडी गेली तरी पण तो रडत होता। आणि ही आजी, तर आजीने मला इतका जीव लावलेला आहे ना, तर खूप म्हणजे खूप रडली। आणि हा माझा छोटा भाऊ, तर तो खूप रडला माझ्या लग्नामध्ये, सगळ्यात जास्त तो रडला, कारण की ना त्याचं आणि माझं बॉन्डिंग इतकं चांगलं होतं ना। मोठा भाऊ त्याला जास्त काही रडू येत नाही, पण मग त्याला मनातून वाईट वाटतच होतं, तर तोही थोडासा इमोशनल होता, पण रडला नाही, कारण की त्याला जास्त काही रडायला येत नाही। तर ही माझी काकू आहे, तर तिनेही मला जीव लावलेला आहे। ही माझी मावशी, तर सगळे पण असं कोणीच नव्हतं की रडत नव्हतं, तर सगळे पण खूप रडले माझ्या लग्नामध्ये। ही पण माझी आत्या आहे दुसरी, तर तिनेही मला खूप जीव लावते, ती मला अजून पण जीव लावते खूप, तर तीही रडली खूप, मम्मी पण रडत होती। आणि हा माझा मोठा मामा तर खूप हळवा आहे, प्रत्येकाच्या लग्नामध्ये खूप रडतो तो। आणि माझी आजी मागे बसलेली ना, ती माझी मामाची आजी होती, तर ती पडली असल्यामुळे ना तिला काही जास्त उठबस होत नव्हती। आणि ही माझी मावस बहीण, तीही रडली खूप, सोनी दीदी। आणि हा लहान मामा आहे, पण लहान मामाला जास्त काही रडायला येत नाही। तर इकडे ना आता निघालो होतो आम्ही, तर नवरी नवरदेवाचे मामा मामी पाय धुतात, आणि त्यानंतर मग आहे ना सगळेजण निघतात। तर आता पाय वगैरे धुण्याचा कार्यक्रम झालेला होता, आणि त्यानंतर सगळे निघालेले होते, भरपूर गर्दी होती, रात्रीचे 3 वाजलेले होते। तर आता पाय वगैरे धुतले, आणि त्यानंतर आता निघालो होतो आम्ही। त्यावेळेस आहे ना आमची गाडी काही नव्हती, कारण की त्यावेळेस आम्ही गाडी काही घेतलेली नव्हती, लग्नानंतर गाडी घेतलेली होती। तर सगळ्यांनी, आई पण रडत होत्या व्हिडिओ बघून। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा। उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।